सकाळी काय सांगत होतो समजलं ना तुला सगळं आता? थोडं समजलं, जास्त नाही समजलं. बर ठीक आहे. मग आता उरलेलं आहे ना ते तू मोठी झालीस की कळेल तुला. कळलं? काका तर कुठे जायचं? कुठे म्हणजे घरी जायचंय. अगोदरच खूप उशीर झालाय. काकू ओरडत असेल आता. काका मला खाऊ पाहिजे. खाऊ पाहिजे. बर चल बाळा. नाही मी एकटी जाणार, मी बिग्गल झालीये. तो म्हातारा आणि ती मुलगी नीट लक्ष द्या. मी म्हाताऱ्याला मॅनेज करीन. तू लहान मुलीचा ताबा घ्यायचा. तुम्हाला दोघांना माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं? हो साहेब. एक 10 रुपीज आहेत आणि ही आणखी 10 म्हणजे दोन्ही मिळून किती झाले? 20. 20. हा जा मी इथे थांबतो. हा नीट जा. रे जा गेली मुलगी जा. तू थांबे. अरे नशीब फुटला नाही. अरे महागाईची वस्तू आहे बाबा, सांभाळून वापरा. बघून चाला ना. हो काका, थँक्यू. काका हा पत्ता सांगता का? हा समोरची गल्ली आहे ना, ते समोरच्या गल्लीत जा. हॅलो, परंतपे वकील बोलतोय. हो. अरे परांजपे. हो काका तुम्ही थांबा, मी तुम्हाला फोन करतो. अरे इथे कसे? इथे जरा काम होतं म्हणून आलो होतो. हो माझंही इकडे एका क्लायंट बरोबर मीटिंग होती माझी. आता माझी पुढची मीटिंग तुमच्या एरियामध्येच आहे. तू बघा मी तिकडे बाईक पार्क केली आहे. चला तुम्हाला घरी सोडतो. नाही नाही तुम्हाला कशाला त्रास उगत. जा. काका त्यात त्रास कसला? चला चला. अरे नाही. काका अहो चला हो, मला काही त्रास वगैरे नाही. मी म्हंटल ना तुम्हाला. मग बरं चला. चला. बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका. बंडू काका, बंडू काका, अरे बाळा, बंडू काका. काय झालं? आई बाबा कुठे आहेत तुझे? माझी ऑफिसला गेलीये. तू हरवली आहेस का? मी नाही हरवले, माझे बंडू काका हरवलेत. आपण बंडू काका, अरे बाळा, बंडू काका, बंडू काका. चल आपण शोधूया तुझ्या काकांना. चल तू बस बरं इथे. बस इथे बस. बंडू काका. तुला पाणी हवंय प्यायला? हो. सगळीच गंमत. हो. या या या. परांजपे तुम्ही? हो काका मला रस्त्यात भेटले. त्यांना सोडायला म्हणून आलो. मी म्हटलं आता इथपर्यंत आलाच आहात तर चहा पिऊन चला. चहा टाक जरा. नाही तो टाकते मी, पण तुम्ही होतात कुठे इतका वेळ? किती हा उशीर? अहो त्या परीला भूक लागली असेल. आहे कुठे ती? परस्पर खेळायला गेलीये का? अहो असं कसं जाऊ दिलं तुम्ही तिला? थोडं खाऊन गेली असती ना.
एक मिनिट, परी? काकांसोबत परी नव्हती. काय? हो, म्हणजे मला वाटलं काका घरी येऊन परीला सोडून परत बाहेर पडलेत की काय. अहो परी कुठे आहे? काका, अहो अहो बोला काहीतरी. कुठे सोडून आलात तिला? असे कसे सोडून आलात? तरी मी सांगत होते तुम्हाला, तुमच्या लक्षात राहत नाही हल्ली. तिला नेऊ नका बरोबर, पण नाही ऐकलं. थांब, मी घेऊन येतो. काका नको. ओ नको, आता आणखीन गोंधळ वाढवून ठेवू नका. काका, तुम्ही बसा, बघू आधी. बसा बसा इकडे. काय झालं असेल पोरीचं? रस्त्यात तिला कोणी काहीतरी. काकू काकू, हो मी आहे, मी बघतो ना. नका असा विचार करू. काका काका, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. हा काकू, प्लीज शांत व्हा. आपण एक काम करू, आधी नेहाजींना फोन करून हे सगळं सांगूया. हो हो, नेहाला फोन करा. तुम्हाला पाणी हवंय का? नाही, आता परी आल्याशिवाय मी काहीही घेणार नाही. परमेश्वरा, हा मिस्टर परांजपे बोला. नेहाजी, झालंय असं की परी. काय झालं? परीला बरी आहे ना ती? नाही म्हणजे म्हणजे तिची शुगर वाढली आहे का? चक्कर आले का तिला? नाही, मग परी हरवली आहे. ते काका तिला घेऊन गेले होते त्यांच्या बरोबर सोनारे रोडवर. तिथे काय माहिती, त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं का काय होतं माहित नाही, पण अशी कशी हरवली बाळा तू? काका सांगितलं ना, मी ना हरवले. बंडू काका हरवलेत. बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका. अगं शांत हो, असं रस्त्यामध्ये ओरडत नाही जायचं. पण बंडू काका कसे सापडणार? तुझ्याकडे बंडू काकाचा फोटो आहे का? नाही. अरे मग आता शोधणार कसं? बरं, बंडू काका राहतात कुठे तुझे? आमचे शेजारी. दिसायला कसे आहेत ते? म्हातारे पण छान आहेत. मला खूप आवडत. तुला जर तुझा पत्ता माहिती असता ना, तर मी नक्कीच तुला घरी घेऊन गेलो असतो तुझ्या. मला माझा पत्ता पाठ आहे. अंबट सोसायटी, शेलारपाडा, सूर्यनगर, ठाणे वेस्ट. मला माझा आईचा नंबर पण पाठ आहे. सांगू? नको, तू थांब. मी त्या दुकानदाराला विचारून येतो की तो कोणते म्हातारे आजोबा आले होते का म्हणून. तू इथेच थांबा, कुठे जाऊ नको. हा, हो. चल. बिचारे बंडू काका माझ्यामुळे हरवले. मी त्यांचा हात सोडला. बंडू काका, बंडू काका. एक त्या सुई एवढ्या पोरीला सांभाळायचं एक काम दिलंय, हा? तरी 10 वेळा फोन करतोस तू. हो साहेब, ही सुई लय टोचते. तुम्हाला वाटतंय एवढं सोपं काम नाहीये. होय, तू पोरगी जाम हुशार आहे. तिला तिचा घरचा पत्ता, मोबाईल नंबर सगळं पाठ आहे. मला वाटलं तिचे काका हरवले म्हटलं ती थोडी घाबरल. तर कसलं काय, ती तर बिंदास आहे. जाताना येताना लोक सगळे आमच्याकडे बघतायत. जर कोणाला शंका आली ना, मला घाबरायची वेळ येईल. परांजपे साहेब, कोणी पोलीस कंप्लेंट तर नाही ना करणार? तू का रे, असलं काय होत नसतं. हो हो हो, मी तुम्हाला असं काही होत नसतं, कळलं ना? तू एक काम कर, तू पोरीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी जा. इथे सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे होत आहे. म्हातारी चांगलेच घाबरले आहेत. पोरीची आई आता येतच असेल. थोडा वेळ अजून ड्रामा रंगू दे.
मग हा परांजपे पोरीला घेऊन हिरो सारखी इथे एंट्री मारेल. त्याच्यामुळे आता मी सांगेपर्यंत तू तिला घेऊन थांब. अहो साहेब, विषय कट. परी हिला पाहिलं हे माझी मुलगी आहे लहान, 4 वर्षाची. हा परी, तुम्ही या मुलीला पाहिलं? माझी मुलगी 4 वर्षाची, ती हरवली. नाही 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 पाहिलं मी तिला. अहो काका काका, हिला बघितलं? ही लहान माझी मुलगी एवढीच आहे. नाही बघितलं. कुठे ठेवतो मी? देवा, माझी काही चूक झाली असेल तर मला शिक्षा दे, पण प्लीज माझी परी लवकर सापडू दे. काय झालं पोरी, रडतेस का? अहो काकू, ही माझी मुलगी आहे काकू, 4 वर्षाची, लहान आहे काकू. तिला डायबिटीज पण आहे, तिला चक्कर पण येतात काकू. ती हरवली आहे कुठेतरी. काळजी करू नकोस पोरी, देवावर विश्वास ठेव. मी कुठे शोधू तिला? सापडेल नक्की तुझी मुलगी. बरं मला सांग, तुझ्याकडे तिचा फोटो आहे का? हो, ही बघा ना, हीच आहे. भाऊ, ओ भाऊ, हिला बघितलं? पाहिलं तिला कुठे? ही मुलगी ना? हो हो, ही मुलगी आमच्या दुकानामध्ये आता बसलेली होती. ती होती ती? कुठे गेली? कुठे? ते माहिती नाही, एका माणसासोबत बसलेली होती. आजोबा होते का कोणी असे पांढरे केस? ते नाही आठवत, मी थोडं कामात होत, ते नाही आठवणार मला. हॅलो, हा ऐका, नीट ऐका. अहो, असे कसे विसरलात तुम्ही तिला? काहीतरी बोला ना, काहीतरी सांगा. त्या पोरीचा हातच कसा सोडलात तुम्ही भर रस्त्यात? परी, परी कुठे? अगं परी कुठे? अगं नेहा, नेहा, नेहा आपली परी, तू एवढ्या विश्वासाने सोडून जातेस आमच्याकडे, आणि आता हे काय होऊन बसलंय बघ. कोणत्या तोंडाने माफी मागू मी तुझी नेहा? हे सगळं यांच्यामुळे घडलंय ग. मी नको नको सांगत होते त्यांना, पण तरी त्यांनी ऐकलंच नाही ग माझं. बिचारी पोर भुकेली असेल, कुठे असेल, कुणाबरोबर असेल. काका, काका परी कुठे? काका, काका. अगं मुद्दाम नाही केलं मी. आपल्या परीला अशी सोडून देईन का मी? तुम्ही मुद्दाम केलेत का चुकून केलेत याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. परी जोपर्यंत सुखरूप सापडत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. काकू काकू, थांबा थांबा जरा. हो, त्यांची अवस्था तर बघा. काकांनी काय मुद्दाम नाही केलं हे. आणि मी काय म्हणतो, कोणी केलं, कशामुळे झालं, ह्या सगळ्यापेक्षा परीला शोधणं जास्त महत्वाचं आहे ना आता. नेहा, माझा ऐक, पोलीस कंप्लेंट कर जाऊन. मी पोलिसांना. थांबा थांबा नेहाजी, थांबा. एकदा का पोलीस कंप्लेंट केली ना की फारशा गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत. मी स्वतः आधी एकदा जाऊन बघतो. माझे सोर्सेस वापरतो ना मी. तुम्हाला वचन देतो
की जर मी तुमची मुलगी शोधून आणली नाही ना तर हा परांजपे तुम्हाला उभ्या आयुष्यात तोंड नाही दाखवणार. मी परीला घेऊन घरी येणारच, गॅरंटी आहे. तरी मी सांगत होते सकाळी बंडू काकांना की तुम्ही आता म्हातारे झाले आहात, गप्प घरी बसून राहायचं, तर कशाला घेऊन गेले त्या पोरीला फिरायला. हो ना, सकाळी आपल्यावर एवढा आवाज चढून बोलत होते, आता बोलतीच बंद झाली म्हाताऱ्याची. अहो ते सगळं जाऊ द्या हो. बंडू काकांनी काय हे मुद्दामून केलंय का? उलट नाईक काका काकूंचा किती जीव आहे तिच्यावर. आता आपली परी सापडायला हवी फक्त. शुभ मॅम, इथपासून काय होणार नाही. चला जाऊ आपण परीला शोधूया. नेहा, मला तुझी अवस्था कळतीये, पण परीला शोधण्याचा प्रयत्न तुलाच करावा लागेल. तिच्या मित्रमैत्रिणीला फोन लावून बघ. परी कुठे कुठे जाऊ शकते याचा नीट विचार कर आणि कॉन्टॅक्ट कर त्यांना. हॅलो हॅलो, मीराची आई, मी परीची आई बोलतीये. परी तिथे आलीये का? हं, नाही. बर. हॅलो हॅलो रुद्र, आईला फोन दे. हा, परी आहे का तिथे? हा, बर. कोणाला फोन करू आता? हॅलो शालिनी काकू, मी परीची आई बोलतीये. परी आलीये का तिथे पाळणा घरात? क्वाईट अ फ्रुटफुल मीटिंग. बरं झालं आपण दिल्लीला आलो, बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी आली. इफ ऑल गोज वेल देन पुढच्या महिन्यात समीर आपण आपली बाकीची प्रोडक्ट्स पण लॉन्च करू शकतो. यू राईट बॉस. Yeah, good job my boy. I'm proud of you. थँक्यू. उद्याचा काय प्लॅन आहे? उद्या मिस्टर शर्मा इथे येत आहेत दिल्लीत भेटायला. त्यांना पर्सनली काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्या आहेत. रिअली? US मध्ये ते आपल्या कंपनीची एक ब्रांच ओपन करतायत, सो त्यांना प्रॅक्टिकली काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्याविषयी डिस्कस करायचं. ओके. सॉरी बॉस, कामाच्या वेळेला नो पर्सनल कॉल्स. ओके. क्या बात है, चक्क माझा ऐकून तू त्या डबेवालीचा कॉल इग्नोर केला. माझा असंच ऐकत राहशील ना, परत एकदा तू 0 पासून हिरो होशील, लक्षात ठेव. ओके. सॉरी. मी काय म्हणतो, म्हणजे बघ तुला पटतंय का? आपली मीटिंग संपली आहे, काम झालंय, टेक्निकली वी आर डन फॉर द डे. यू नो, जस्ट सेइंग. क्या? थँक यू. बोल ना. हॅलो हॅलो यश. परी हरवली आपली. काय? मी येतो. मी आता निघून येतो.
बरोबर